कारण कुर्ल्यामध्ये अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे आणि या संपूर्ण अपघाताप्रकरणी बसमध्ये कुठलाच तांत्रिक बिघाड नव्हता अशी माहिती समोर आलेली आहे। चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे। मात्र बसचा वेग आपोआप वाढू लागलेला होता, ब्रेक फेल झालेला होता, हे सर्व दावे जे आहेत चालकाने केलेले आहेत। तर बस चालक हा कंत्राटद्वारे नेमण्यात आलेला होता अशी माहिती आता मिळालेली आहे। बस चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। हा अपघात इतका भीषण होता, या ठिकाणी या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर तब्बल 30 जणांना या बसने चिरडलेला आहे। या संदर्भात थेट घटनास्थळी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर हे सध्या उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। सूरज, आपण बघतोय चालकावर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र महत्त्वाचं म्हणजे बसमध्ये कुठलाच तांत्रिक बिघाड नव्हता। नेमक्या काय अपडेट्स सध्या या अपघाताप्रकरणी समोर येत आहेत? नक्कीच आता जी चौकशी झाली आणि माहिती समोर आली त्या दरम्यान बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता। चालकाने दावा केला होता की स्पीड अचानक वाढू लागला होता आणि ब्रेक जे आहेत ते फेल झाले होते, म्हणून ती सर्व घटना घडली। मात्र चौकशी केली, तपास केला आणि त्यानंतर ही जी माहिती समोर आली त्या माहितीमध्ये असं समजतंय की बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता। मात्र जो ड्रायव्हर होता, चालक होता, तो कंत्राटद्वारे नेमण्यात आला होता आणि त्याच्याजवळ एवढा कोणताही बस चालवायचा अनुभव नव्हता। आपण सध्या त्या डेपोमध्ये आहोत ज्या ठिकाणी ती बस जी आहे ती आणण्यात आलेली आहे। प्रचंड मोठं बसचं जे नुकसान आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो। थोड्याच वेळात या ठिकाणी आरटीओचं एक पथक जे आहे सेजल ते या ठिकाणी येणार आहे आणि या बसचा संपूर्णपणे तपास जो आहे तो नेमका करणार आहे। प्राथमिक माहिती जरी समोर आली असली की बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, बसचे ब्रेक फेल नव्हते, स्पीड अचानक वाढत नव्हता। मात्र आता पुन्हा एकदा आरटीओचं पथक जे आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि बसचा पूर्णपणे तपास जो आहे तो करणार आहे। आपण पुन्हा एकदा आत जाण्याचा प्रयत्न करूया। मात्र या ठिकाणी जे बस आगारामधील काही कामगार जे आहेत ते माध्यमांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। ते कोणत्याही प्रकारे जाण्याचा आतमध्ये सोडण्यात देऊ जात नाहीये। त्यामुळे ही जी बस आपण या ठिकाणी बघतोय की काचा वगैरे या बसच्या फुटलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात सेजल आरटीओचं पथक या ठिकाणी येणार आहे आणि संपूर्ण बसचा तपास जो आहे तो सेजल करणार आहे। निश्चितच धन्यवाद सूरज, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। खरं तर कंत्राटदाराकडूनच बस चालकाची नेमणूक झालेली होती, त्या बस चालकाला कुठलाच गर्दीमध्ये बस चालवण्याचा अनुभव नव्हता। अगदी 1 डिसेंबर रोजीच हा चालक जो आहे तो आपल्या कामावर रुजू झालेला होता, त्यामुळे हा अपघात घडलाय का असा सुद्धा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। पोलीस चौकशीमध्ये आता बस संदर्भातली संपूर्ण माहिती घेतली जाते। बसमध्ये कुठलाच तांत्रिक बिघाड मात्र नव्हता अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर ज्या ठिकाणी थेट हा अपघात घडलेला आहे त्या ठिकाणची सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे, कसा हा अपघात झाला, हे सर्व काही आमच्या प्रतिनिधींनी थेट घटनास्थळावरून जाणून घेतलेलं आहे। बघूया। काल कुर्ला पश्चिम एलबीएस मार्ग या ठिकाणी बसचा जो आहे तो अपघात झालेला आहे। भरधाव बस जी आहे ती या मार्केट परिसरात घुसलेली आहे आणि ज्यामध्ये अनेक जण चिरडले गेले, अनेकांचा दुर्दैवाने या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी आंबेडकर नगर या गेटवरती बस येऊन धडकली। ही या ठिकाणीचे आपण दृश्य बघतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काचा ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत, प्रचंड या ठिकाणी नुकसान जे आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय। काल भरधाव वेगाने जी बस या ठिकाणी येऊन धडकली होती तीच ही दृश्य आहेत, त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण चिरडले गेले, अनेकांवरती आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि तीच घटनास्थळ आहे, हे तेच घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी बस धडकली होती आणि थांबली होती। त्यामुळे या ठिकाणी हा जो परिसर आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, पूर्णपणे या ठिकाणी नासधूस झालेले आहे। या ठिकाणी काचा पडलेल्या असतील, प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी ही जी भिंत जी आहे ती देखील एका इमारतीची भिंत जी आहे ती तुटलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चालकाचं मेडिकल झाल्यानंतर खरी माहिती जी आहे ती समोर येणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।